चिंतन शिबिर जे आहे महाराष्ट्रातल्या उपराजधानीत अर्थात नागपूरमध्ये आज पार पडतंय। आपल्यासोबत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आपल्याशी संवाद साधतात आहेत। अजित पवार जी चिंतन शिबिर नागपुरात घेत आहे। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीत याच विदर्भामध्ये तुम्ही 8 उमेदवार दिलेले होतात, त्यापैकी 7 उमेदवार दिलेले होतात, 6 उमेदवार तुमचे जिंकलेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने विदर्भ हा तुमच्यासाठी पोषक असं वातावरण ठरलेला म्हणजे प्रदेश ठरणार आहे। माझी पत्रकार मित्रांना तुमच्या सकट सगळ्यांना विनंती आहे की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढू नका। आम्ही मागचं अधिवेशन हे शिर्डीला घेतलेलं होतं, उत्तर महाराष्ट्रामध्ये तो परिसर येतो, ह्यावेळेस विदर्भात घेतलेलं आहे। पुढच्या वेळेस आणखीन कुठल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा आणखीन कुठं घेऊ। हे चिंतन शिबिर घेण्यामागचं कारण, मी पण अनेक शिबिरं केलेली आहेत, काँग्रेसमधली केलेली आहेत, मागे राष्ट्रवादी आम्ही सगळे एकत्र असताना ती केलेली आहे। पण तो काळ, आताचा काळ वेगळा आहे। त्यावेळेस आम्ही 10-12 ग्रुप जे केलेले त्याला वेगवेगळे विषय दिलेले। त्या विषयामध्ये मी आत्ताच राऊंड मारून आलो, ते चर्चा करतायत, वेगवेगळ्या सूचना करतायत, वेगवेगळ्या वयोगटातले मान्यवर करतायत, काही तरुण त्यांना जे वाटतं ते सूचना करतायत, वडीलधारी त्यांच्या अनुभवाचे बोल सांगतायत। आणि ह्याच्यातून आम्ही 1-3 तास झाले की ह्यांच्याकडनं काय काय आमच्या पुढे येतंय ते आम्ही घेणार आहोत। आणि नंतर मी समारोपाच्या निमित्तानं त्याबद्दलची माझी भूमिका, आमचे पक्षाचे विचार आणि पुढची आमची लाईन ऑफ ॲक्शन ही त्या ठिकाणी त्यांना विशद करणार आहे। त्याच्यामुळं विदर्भ इथं पण हा पण महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा भाग आहे। आणि तुम्ही बघताय की अलीकडं वर्ष अजून झालं नाही आम्हाला सरकारमध्ये येऊन, पण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला देत असताना त्याच्यात विदर्भाला भरभरून देण्याचा प्रयत्न हा आम्ही सातत्याने मंत्रिमंडळाच्या माध्यमातून करतोय। आणि त्याकरता इथं एक दिवस थोडंसं बाजूला आपण बसून शांतपणे चर्चा करून, शांतपणे त्यांच्या प्रत्येकाचं विजन असतं, त्या विजनचा राज्याच्या पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं किंवा मला अर्थमंत्री म्हणून निर्णय घेत असताना ह्याचा फीडबॅक मला जो मिळतो त्याचा उपयोग होतो ना। शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होतोय, ग्रामीण भाग शहरी भाग आता जवळपास 50-50% झालाय। पुढं काही वर्षातच तो 55-45 होईल, पुढं 40 ग्रामीण आणि 60 शहरी होईल, हे चालत राहणार आहे। त्याच्यामुळे त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात नवीन जनरेशनची पण काय अपेक्षा आहे ते ह्या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न आमचा आहे। दादा, या महाराष्ट्र राज्यात असं म्हटलं जातं की जो विदर्भावरती राज्य करतो तो या संपूर्ण राज्यावरती राज्य करतो। ज्या पद्धतीने आता तुम्ही चिंतन शिबिर नागपुरात करतायत विदर्भात, असं नाहीये। शेवटी मॅजिक फिगर ही महत्वाची आहे। तुम्ही मॅजिक फिगर कुठल्या भागातनं निवडून आणताय तो त्या राज्यावर राज्य करणार। जसं एक काळ असा होता, उत्तर प्रदेश मधनं आलेला खासदार हा देशाचा पंतप्रधान व्हायचा, का तर तिथं 85 संख्या होती, 543 मध्ये 85। आता तो काळ राहिलेला नाहीये। आपण जरी वाराणसी मधनं नरेंद्र मोदी साहेब निवडून आलेले येत आहेत, तरी ते मूळचे गुजरात राज्य खासदारांची संख्या किती आहे काय तुम्हाला माहिती आहे। असं काही नसतं। ज्याच्यात कर्तृत्व, नेतृत्व, कौशल्य, संघटन आणि देशातल्या मतदारांची नाडी ओळखणं हे ज्याला जमतं तो यश मिळून जातो। दादा, हल्ली राज्यातलं जे समीकरण आहे सामाजिक सलोखा बिघडताना पाहायला मिळतोय का? राज्यकर्ते म्हणून तुमची प्रामाणिक भूमिका काय? कारण की विरोधक म्हणतात की जी आरक्षणाची 50% मर्यादा आहे ना ती ओलांडली पाहिजे म्हणून। मी तुम्हाला मधी माझं तुम्ही बीडचं भाषण ऐकलं असेल, पुण्याचं भाषण ऐकलं असेल, आज पण मी माझं समारोपाचं भाषण करणार आहे। एक गोष्ट खरी आहे, आपल्याकडं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि त्यांनी विणलेली वीण इतकी मजबूत आहे, त्याला कुणी
धक्का पोचू नये, ठेच लावण्याचा प्रयत्न करू नये, महाराष्ट्र ते सहन करणार नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे पक्षच त्या ठिकाणी टिकतील असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आज काही जण त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. काहींनी त्यांना जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थात कुठं संधी मिळाली पाहिजे असं वाटतं ना. मागं देखील आम्ही 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे महाविकास आघाडी करायचं, त्यावेळेस तिथल्या जिल्ह्यातल्यांच्या नेत्यांवर ती जबाबदारी आम्ही सोपवायचो ना. किंवा तिथली राजकीय परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या. त्याच्यावर प्रत्येक जण उद्या एकनाथराव शिंदे साहेब पण म्हणणार की आपला पक्ष वाढला पाहिजे, जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजे. तीच गोष्ट देवेंद्रजी म्हणणार, तीच गोष्ट मी म्हणणार, समोरच्या बाजूला उद्धवजी म्हणणार, पवार साहेब म्हणणार, काँग्रेसवाले म्हणणार. चालूच राहणार. एकला चलोरेचा नारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने तुमच्याकडनं होणार का काही ठिकाणी तरी, किंवा तुमच्यावरती दबाव आला भाजपचा तर? त्या संदर्भामध्ये आज तरी निवडणुका नाहीत. निवडणुकीच्या वेळेस योग्य पद्धतीनं योग्य निर्णय महायुती म्हणून आम्ही घेऊ. तुमच्यावरती कुरडू प्रकरणामध्ये महत्वाचं म्हणजे गेले 10 दिवस तुमच्यावरती त्या एका व्हिडिओ बद्दल टीका होत होती. प्रेम दाखवलं ना, तुझ्या चॅनलनी, इतरांच्या चॅनलनी दाखवलं. ह्याच्यात मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. ते विषय संपलेला आहे, सगळं काही झालेलं आहे. मला नंतर जे ट्विट करायचं ते मी केलेलं आहे. सगळ्या प्रशासनाला माहिती आहे अजित पवारची कामाची पद्धत. तुम्हा पत्रकार मित्रांना पण माहिती आहे. मी सकाळी 6:30 वाजल्यापासून काम करणारा मी एकमेव माणूस आहे. मला आवडतं काम. त्याच्यामुळं ठीक आहे, काही बाबतीमध्ये मीडियानी काय दाखवावं, कुणाला मीडियानी काम न करता उचलावं आणि कुणाला काम न करता मीडियानी खाली आणावं, या अधिकार आपल्याला संविधानाने, घटनेने दिलाय. प्रश्न, तुम्ही माध्यमांवरती हे सगळं म्हणतात की माध्यमं दाखवतात कोणाला वर आणायचं, खाली आणायचं, परंतु तुमचा हा कुरडूचा ज्यावेळेस प्रकरण झालं त्यावेळेस अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी देखील सोशल मीडियावरती अनेक पोस्ट लिहिलेले होते. तुमच्या मित्रपक्षाकडनंच तुमचं खच्चीकरण होतं. नो कॉमेंट्स. आम्हाला आमचा संसार करू द्या चांगला. नो कॉमेंट्स. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी आपल्या सोबत दिलखुलासपणे या सगळ्या संदर्भातली चर्चा केलेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फिनिक्स पक्षाची भरारी घेईल असा विश्वास जो आहे तो अजित पवारांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी.